श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. सकाळचे 5 वाजलेले तर बघा आणि मी इतकी दचकून उठले कारण आज रविवार होता आणि मला वाटलं आध्यात्मिक शाळा चालू करावं लागेल लवकरच. आणि 5 वाजलेले होते. म्हटलं चला आता कशाला झोपायचं, परत एकदा झोपी गेलं का मग सकाळी लवकर उठणं होत नाही. एकदम 6च वाजतात. 5ला जागी होऊन जर झोपी गेलं तर 6च वाजतात डायरेक्ट. आणि आज आमच्या इकडं खूप सारी धुई होती बघा. ही पानधुई का जाळी धुई काय कळत नाही, कारण आता आमच्या इकडं काय झालं, कांद्याची रोपं ती टाकलेली तर माळवती असते. थोडं थोडं माळवती असलं का त्याच्यावर धुई पडती. आणि पानधुई असली तर म्हणजे कसं पाणी पडतं त्याच्यावर छान असं, ती बरी असती धुई. पण जाळी धुई असली का मग ती नाही का सगळ्या धानावर अपकार होते. कांद्याच्या खास करून कांद्याच्या रोपावर त्याचा खूप सारा अपकार होते आणि कांद्याच्या रोपाचे सगळे शेंड जळतात बघा. आणि त्याच्यामुळं पानधुई का कसली काय माहिती. आणि जसं जसं उजळाय पहाट व्हायला लागली तसं तसं तर जास्त जास्त ती धुई वाढायला लागली. आणि खूप सारा असं डोंगर नुसता असा धुईनं असा गच्च भरलेला होता. म्हणजे डोंगराकडं आमचं रानच आहे, तुम्ही तर पाहतातच व्हिडिओमध्ये. आणि खूप छान पाणी धुई होती बघा. छान असं पाण्यावर मस्त पाणी पडलेलं आहे आणि दिवस उगवलेला. आम्ही धारा काढून वर आलेलं इथं. आणि इकडं आमचा ब्रश ती चालू आहे बघा. आता आधी तर सकाळ सकाळ धारा काढून आलं की पहिले चहा करावा लागतो. चहा करून ह्यांना खावा करण्यासाठी गावात जायचं असतं. मग त्यांना वाटं एकदा लावलं का आपलं आपलं घरचं काम आणि लेकरांचा डब्बा. आज लेकर गेलेले आहेत गावाकडं बघा सुट्टी असल्यामुळं. आणि गुरुमौलींची छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे. आणि थोडीशी म्हणजे साधना करायची. आज आध्यात्मिक शाळा नसल्यामुळं काय होतं, आध्यात्मिक शाळेचे 20 गुण कमी पडतात आणि बाकी सगळे ऐकावं लागतात. 80च्या 80 पैकी गुण. आणि दररोज 100 मार्क असतात, त्यापैकी 20 मार्क रविवारी सुट्टी असते आध्यात्मिक शाळेला, त्याच्या कमी असतात. आणि इकडं मग मी एरवी पण का दररोज पण एक 70-80 मार्क हे गुण मिळवतेच, कारण तरच पास आहे. आणि कसं श्रीलामृताचं पारायण हे बसूनच करायचं असतं. कानमंत्र हा बसूनच करायचा असतो, कुठलंही काम न करता. आणि मला आता सगळं काही म्हणजे मी कसं करत असते, माझ्या सवडीनुसार करत असते. आणि खरं तर गुरुमौलींनी परमार्थ पण तितका सोपा सांगितला आहे. जशी तुम्हाला सवड भेटेल तसा तुम्ही परमार्थ करा, पण कराच. आणि तुम्ही पण करून बघा गुरुमौलींची 10 मिनिटं भक्ती करून बघा. श्री गुरुदेव.